नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता सायली आणि अस्मिता दोघेही गप्पा मारत गार्डनमध्ये फिरत असतात. आता सायली अस्मिताचा मूड ठीक करण्यासाठी म्हणू लागते, अस्मिता ताई, आपल्या बागेतली फुलं पाहिली आहेत का? खूप छान बहरली आहेत. गुलाबाची फुलं तर खूप मस्त बहरली आहेत आणि मागच्या बागेत तिथे तर सोनचाफा खूप छान बहरलाय. आपण जाऊन बघूयात का? तर अस्मिता म्हणते, नको ना ग सायली, चल आता आपण घरात जाऊया. तर सायली म्हणते, असं कसं? मी तुमच्यासाठी जे आणलंय सरप्राईज ते तर द्यायचं राहिलंच आहे. तर अस्मिता म्हणते, कसलं सरप्राईज? तर सायली म्हणते, थांबा, आलेच. असं म्हणत आता सायली एक रोप घेऊन येते. ते रोप असतं पारिजातकाचं. सायली म्हणते, अस्मिताताई, हे पारिजातकाचं रोप आहे आणि हे खास मी आपल्या होणाऱ्या बाळासाठी आणलं आहे. म्हणजे बघा ना, आपण हे रोप लावायचं आणि ते रोप आणि बाळ एकदमच वाढतील. म्हणजे उद्या मोठा झाल्यानंतर मी त्याला सांगू शकते, बाळा, हे रोप तुझं आहे. मी आज बाळाच्या नावाने हे रोप लावणार आहे. तर अस्मिता हे सगळं काही पाहून खुश होते आणि सायलीसमोर मन मोकळं करत म्हणते, सायली, आज त्याच्या वडिलांनी जे काही करायला हवं ते सगळं काही तू करतेस. तर सायली म्हणते, अस्मिताताई, मी म्हणाले ना की आता पुन्हा तो विषय नाही काढायचा. चला चला, आपण एक रोप लावूया आपल्या बाळासाठी. असं म्हणत आता सायली अस्मिता रोप लावायला घेतात. आता सायली रोप लावत असते आणि ते दोघींच्याही छान गप्पा चालू असतात. अस्मिता खूप खुशही असते आणि हे सगळं काही पाहून कल्पनाताईंना आनंद होतो. कल्पनाताई धावतच घरात निघून जातात. तर दुसरीकडे सायलीने रोप लावलेलं असतं आणि त्याला पाणी पहिलं घालायला ती अस्मिताला सांगते. अस्मिता पाणी घालते झाडाला आणि दोघेही खूप खुश असतात. दोघींनीही एक छान पारिजातकाचं रूप लावलेलं असतं आणि तेही अस्मिताच्या बाळासाठी. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सचिन इथे साक्षीच्या घरी असतो. दोघेही जेवायला बसतात, परंतु काही साक्षीचा कुठेही लक्ष लागत नसतो आणि हे सगळं काही सचिन पाहतो आणि मनाशीच म्हणतो, त्या महिपत शिकरेला अटक झाली आणि म्हणूनच सॅमचा मूड ठीक नाहीये. पण ही मुलगी मला अजूनही काही सांगायला तयार नाही. आता सचिन नाटक करत साक्षीला म्हणतो, सॅम, अगं काय झालंय? जेवू ना, तुझं लक्ष नाहीये. तर आता साक्षी म्हणते, नाही, मी जेवतीये. तर सचिन म्हणतो, सॅम, ती माझ्यापासून काहीतरी लपवतेस. काय झालंय? सांग ना मला. तू सगळं काही माझ्याशी शेअर करू शकतेस. अगदी मन मोकळेपणाने बोलू शकतेस. अगदी काही झालंय? सांग ना. तुझा विश्वास नाहीये का माझ्यावर? आता साक्षी सचिनकडे पाहते आणि काही बोलणार, परंतु त्याच वेळी साक्षीला एक मेसेज आलेला असतो. त्या मेसेजमध्ये लिहिलेलं असतं, जर महिपत शिकरेला वाचवायचं असेल तर येऊन भेट. पुढे लोकेशन आणि ॲड्रेस पाठवला आहे आणि त्या ॲड्रेसवर तुला येऊन भेटायचं आहे. आता हे सगळं काही साक्षी पाहते. आता मात्र साक्षीला धक्काच बसतो. साक्षी पूर्णपणे घाबरून गेलेली असते आणि साक्षीचा हा मेसेज सचिननेही पाहिलेला असतो. साक्षी एवढी घाबरलेली असते की तिला काय करावं काहीच कळत नाही. त्या क्षणी ती एवढी घाबरून जाते की ती लगेच एक ग्लास पाणी पिते. तर सचिन म्हणतो, काय झालंय सॅम? बोल ना, तू एवढी का घाबरलीस? काही घडलंय का? आता हे सगळं काही सचिन नाटक करत असतो. तर साक्षी सचिनला काही सांगत नाही, पण साक्षी मनाशीच म्हणते, बाहेर कोणाला माहीत आहे की महिपत शिकरेची मुलगी जिवंत आहे? हा नंबर नक्की कोणाचा असेल? हा मेसेज मला कोणी केला असेल? साक्षीला कुठल्याच प्रश्नाची उत्तरं मिळत नसतात. तिला काय करावं काहीच कळत नसतं. तर इकडे सुभेदारांच्या घरी कल्पनाताई पूर्णांना म्हणतात, बाहेर सायली आणि अस्मिता कसला तरी रोपं लावतायत. छान त्या दोघींच्या गप्पाही चालू आहेत. पूर्णाई, खरं सांगू का, कितीतरी दिवसानंतर मी अस्मिताच्या चेहऱ्यावर असं असू पाहिलं आहे. आणि त्याचवेळी अस्मिता आणि सायली त्या ठिकाणी आलेले असतात. पूर्णाजी म्हणतात, हे बघ, आल्यात दोघीजणी. काय गं, कसलं रोप लावत होता? तर सायली म्हणते, पूर्णाजी, आम्ही पारिजातकाचं रोप लावत होतो. बाकी सगळं काही मी तुम्हाला नंतर सांगते. अगोदर अस्मिताताईंना त्यांच्या रूममध्ये घेऊन जाते. त्या खूप थकल्या आहेत ना? तर कल्पनाताई म्हणतात, बरं ठीक आहे. आता सायली अस्मिताला तिच्या रूममध्ये घेऊन जाते. इकडे कल्पनाताईंना खूप वाईट वाटतं. कल्पनाताई पूर्णाजींना म्हणतात, पूर्णाई, सायलीसारख्या मुलीवर मी एवढे दिवस कशी रागवून राहिले, का राग धरला होता ते मला कळतच नाहीये. तर पूर्णाजी म्हणतात, मला तरी कुठे तिची किंमत कळाली होती. मला तर एकच वाटायचं की या घराची सून फक्त तन्वीच होऊ शकते. तीच या घराची सून होण्यासाठी लायक आहे. सायलीजी या घरची सून होण्याची योग्यताच नाही आणि म्हणूनच मी कधीही तिला या घरची सून मानायचीच नाही. नेहमी तिला वेगळेपणाने वागवायची. नेहमी तिला फक्त अर्जुनची बायको असाच मी तिचा उल्लेख करायची. पण आज मला कळतंय की आपला अंदाज चुकला. सायलीच या घरची सून होण्यासाठी खरंच योग्य आहे. तर कल्पनाताई पूर्णांना म्हणतात, पूर्णाई, तसे पाहायला गेले तर आपण सायलीचे लाड जास्त कधी केलेच नाहीत ना. म्हणजे एवढे सणवार झाले, त्यांच्या लग्नाला एवढी वर्ष झाली, पण तिच्या आनंदासाठी आपण
आपण तिच्यासाठी असा कोणता सण साजराच केला नाही. म्हणजे तिला आनंद मिळेल असे 1-2 सण साजरे झाले असतील, बाकी असं काहीच साजरं झालं नाहीये. प्रत्येक वेळी फक्त तिने या घरासारखे काही ना काही केलं आहे, कायमच या घराचा विचार केला आहे. आता सुद्धा बघा ना, मकर संक्रांत जवळ आली आहे, परंतु सुमन गायब आहे. मग काय करणार आता? मकर संक्रांतही आपण नाही करू शकत. कसं करणार सांगा ना? तर पूर्णाजी म्हणतात, नाही, असं नसतं कल्पना. काही झालं तरी आपले सण, आपली संस्कृती आपण जपायची आहे. सण हे कशासाठी असतात? आपल्याला एक नवीन उभारी देण्यासाठी, एक नवीन ऊर्जा देण्यासाठी, आणि त्यासाठी आपण मकर संक्रांतीचा सण सुद्धा साजरा करायचा आहे. तर कल्पनाताई म्हणतात, म्हणजे पूर्णाजी, यावर्षीची मकर संक्रांत आपण साजरी करायची आहे का? मग छोटंसं हळदी कुंकू ठेवलं तर चालेल का? पूर्णाजी म्हणतात, तुला जसं वाटेल तसं सगळं काही करायचं. कारण आता आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे? अस्मिताच्या चेहऱ्यावर आनंद असणे, आणि तिला आनंदात ठेवण्यासाठी आपण सगळं काही करायचं आहे. अगदी घरच्या घरी करू, पण सगळं काही करणार आहोत. तर कल्पनाताई म्हणतात, ठीक आहे पूर्णाई. तर पूर्णाजी म्हणतात, ठीक आहे काय? चल, आता तू तयारीला सुरुवात कर, आता तयारीला लाग. आता कल्पनाताई सुद्धा खूप खुश होतात, आणि आता सुभेदानांच्या घरी संक्रांतीची लगबग चालू होणार. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, अर्जुन मात्र तो काही शांत राहत नसतो. काही झालं तरी महिपाल शिकरेंना बोलतं करणं, आणि यासाठीच अर्जुन आता पोलीस स्टेशनला पोहोचलेला असतो. आता पोलीस स्टेशनला पोहोचताच अर्जुन महिपाल शिकरेंना प्रश्न करत म्हणतो, काय झालंय? अजूनही तोंड उघडत नाहीयेस? अरे, एक साधा प्रश्न विचारला की रविराज किल्लेदारांचा अपघात तू का घडवून आणला होतास? तुला ही सुपारी कोणी दिली होती? या सगळ्याचा मास्टरमाइंड कोण आहे? तरी सुद्धा तुला नाव सांगायचं नाहीये? अरे, यांनी काय होणार आहे माहितीये का? अरे, तो माणूस मोकाट सुटलाय, मस्त फिरतोय, आणि या सगळ्याची शिक्षा कोणाला होणार? तुला. या सगळ्यात धडलं कोणाला जाणार? तुला. पण नाही ना, तुला त्याचं नावच सांगायचं नाहीये. का वाचवतोयस त्याला? मला आता सांग की तो मास्टरमाइंड कोण आहे? तू त्याला का वाचवतोयस? आणि ही सुपारी त्याने तुला का दिली होती? यासाठी तू त्याच्याकडून किती पैसे घेतलेस? आणि तो तुझा मित्र आहे का? तुमची किती वर्षापासून मैत्री आहे? बोल, बोल महिपा, बोल. तुला ही सुपारी त्याने का दिली होती? रविराज किल्लेदार, त्याचं कुटुंब तू का संपवण्याचा प्रयत्न केलास? या सगळ्यामध्ये किल्लेदार फॅमिलीला तू का इन्व्हॉल्व्ह केलास? या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुला द्यावी लागतील. परंतु महिपाल शिकरे काही तोंड उघडायला तयार नसतात. तर अर्जुन म्हणतो, आणि काय होणार आहे माहितीये का? जी शिक्षा तुझी कमी करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे ते करूच शकत नाही. जर मास्टरमाइंड कळालाच नाही तर मग तुझी शिक्षा कमी होणारच नाही. मग आयुष्यभर असा जेलमध्ये सडत राहा. मी आता एकच करू शकतो, ते म्हणजे पोलिसांना सांगू शकतो की आत्ताच्या आत्ता तुमचा मास्टरमाइंडचा असणारा शोध थांबवा. कारण मास्टरमाइंड कोडी नाहीये, हे सगळं काही महिपत शिकरेनेच घडून आणलंय. या सगळ्यामागे मास्टरमाइंड महिपत शिकरेच आहे. त्यामुळे जी शिक्षा द्यायची आहे ती महिपत शिकरेलाच द्या. त्यामुळे तू आता काही नाही बोललास तरी काही हरकत नाही, चालेल, मी येतो. कारण तुझाही वेळ फुकट व्हायला नको आणि माझाही. असं म्हणत अर्जुन आता तिथून जात असतो. तर महिपत शिकरे तोंड उघडतात आणि म्हणतात, मी का त्या किल्लेदार फॅमिलीला मारू? माझा काय संबंध? ही सगळी काही सुपारीच होती मला दिलेली. आणि हा महिपत शिकरे जे काही करतो ना ते छातीत ठोकूनपणे करतो. तो कोणाच्या बापालाही घाबरत नाही. आता अर्जुन मागे वळतो आणि महिपत शिकरेंना म्हणतो, हो का? मग तू मास्टरमाइंडचं नाव का नाही सांगत आहेस? तू त्याला वाचवण्याचा का प्रयत्न करतोयस? महिपत, माझ्या हातात ही फाईल आहे. ती कशाची आहे तुला माहीत आहे का? ही फाईल त्याच गोष्टीची आहे, 22 वर्षापूर्वी झालेल्या अपघाताची. 22 वर्षापूर्वी जो अपघात झाला त्या अपघाताशी तुझा संबंध आहे या फाईलमधून स्पष्ट दिसून येतंय. कारण रविराज किल्लेदार यांचा अपघात झाला. ज्या ट्रकने हा अपघात घडवून आणला तो ट्रक बाबू चालवत होता, परंतु त्याच्या बाजूला महिपत शिकरे तूच बसला होतास, हे यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे. बरोबर आहे ना महिपत शिकरे? बाबूच्या बाजूला तूच बसला होतास ना ट्रकमध्ये, की दुसरी व्यक्ती होती? आणि तू खालीच होतास तुझ्या त्या मास्टरमाइंड सोबत हे बघायला अपघात नीट होतोय की नाही आणि या अपघातात ते तिघेही मारले जात आहेत की नाही. हो ना? बरोबर की नाही? आता मात्र महिपत शिकरे शांतच होतात. अर्जुनने हे सगळं काही सांगायला सुरुवात केल्यानंतर महिपत शिकरेंना काय बोलावं काहीच कळत नसतं. ते सगळं काही शांतपणे ऐकून घेत असतात. तर अर्जुन पुढे म्हणतात, आणि महिपत, त्यानंतर तुला कळालं की प्रतिमा अद्याप जिवंत आहे आणि म्हणूनच प्रतिमा किल्लेदार यांचा चेहरा तूच चाळलास ना? बोल ना. पण मलाही कळालं नाही की हे सगळं काही तू करत असताना तुला सुपारी देणारा मास्टरमाइंड कुठे होता? मग बोल ना. पटकन बोलायचंय. परंतु महिपत शिकरे काहीच बोलत नसतात आणि म्हणूनच अर्जुन त्यांना म्हणतो, ठीक आहे, काही सांगायचंच नसेल, काही बोलायचंच नसेल, काहीच हरकत नाही, असं म्हणत अर्जुन महिपत शिकरेंना म्हणतो. पण महिपत, तुला एक गोष्ट माहीत आहे का? हे सगळं काही करून या सगळ्यामध्ये तूच अडकणार आहेस. तुला काय वाटतंय महिपत? या अपघाताचे डिटेल्स फक्त तुझ्याचकडे आहेत का? या सगळ्याचे डिटेल्स माझ्याकडे आहेत. तू जरी नाही सांगितलं तरी सुद्धा मी मास्टरमाइंडला शोधू शकतो, तुझ्या समोर घेऊन येऊ शकतो. पण कसं आहे ना, या सगळ्यामध्ये तुझं काय होणार याचा तू विचार केलायस का? तू इथून सुटू शकशील का? आता मात्र महिपत शिकरे शांत होतात
होतात आणि मनाशीच म्हणतात, हे सगळं काही नाग्यामुळे होत आहे. साक्षीच्या जीवाला काही व्हायला नको म्हणूनच मी शांत बसत आहे. त्यांना साक्षीची काळजी वाटत असते आणि म्हणूनच आत्तापर्यंत महिपत शिकरे नागराज काकांचं नाव पोलीस स्टेशनला घेत नसतात किंवा ते अर्जुनला सांगतही नसतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, घाबरलेली साक्षी आता ज्या माणसांनी मेसेज केलेला असतो त्या ॲड्रेसपर्यंत आलेली असते. खूप रात्र झालेली असते, तरीसुद्धा साक्षी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तिथपर्यंत पोहोचलेली असते. साक्षी आजूबाजूला पाहते, परंतु तिथेच कोणी दिसत नसतं. सगळी शांतता असते. साक्षी थोडी घाबरते, पण हेच लोकेशन आहे का पाहण्यास ते पुन्हा एकदा मोबाईल हातात घेते आणि पाहते आणि मनाशीच म्हणते, लोकेशन तर हेच आहे, पण इथे कोणीही दिसत नाही. पण मला माझ्या अण्णांना वाचवण्यासाठी आता खाली उतरावंच लागेल. साक्षी खाली उतरते आणि इकडे शांत जागेत आणि एवढ्या जंगलामध्ये ती एकटीच आलेली असते. साक्षी मोठ्यानेच आवाज देत म्हणते, कोणी आहे का? मी माझ्या अण्णांना वाचवण्यासाठी इथपर्यंत आहे. कोणी आहे का? प्लीज बोला ना. हॅलो, तुम्ही सांगितलेल्या ठिकाणापर्यंत मी आले आहे, पण इथे कोणीच दिसत नाहीये. कोण आहे इथे? आता तिथे कोणीही नसतं, परंतु तिथे आता विटा एकावर एक रचलेल्या असतात आणि त्या मोठ्या विटांवर फक्त एकच छोटी वीट असते. आता साक्षी ते पाहते, पण नक्की काय आहे साक्षीलाही कळत नाही. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, अर्जुन महिपत शिकरे म्हणतो, महिपत, कसं आहे ना, आमच्या पर्सनल उपयोगाचं आहेस आणि म्हणूनच आम्ही तुझ्याशी नीट वागतोय. तुला हे सगळं काही पर्सनल लेवलवर विचारण्याचा प्रयत्न करतोय. पण समजा, तुला जर यांच्याकडे सोपवलं ना, तर बऱ्याच गोष्टींचे खुलासे होऊ शकतात. बऱ्याच गोष्टी समोर येऊ शकतात. आत्तापर्यंत किती हाफ मर्डर, किती खून, किती किडनॅपिंग, कन्स्ट्रक्शनच्या नावाखाली किती जणांना लुबाडलंय, हे सगळ्या गोष्टी हळूहळू बाहेर येऊ शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कन्स्ट्रक्शनच्या नावाखाली जे काही काळे धंदे केलेस ना, ते सगळे काळे धंदे समोर येऊ शकतात. पण महिपत, या सगळ्यातनं मी तुला वाचवू शकतो. फक्त एक नाव सांग मला. मग बघ, तुझी शिक्षासुद्धा कमी होईल आणि ती शिक्षा कमी होण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करीन. सांग फक्त एक नाव. बोल ना. परंतु महिपत शिकरे काहीच बोलत नसतात. अगदी दगडासारखे शांत असतात. आता अर्जुन चिडतो आणि म्हणू लागतो, तुला साधं एक नाव सांगायला एवढा वेळ लागतोय? पण काही केल्या महिपत आपलं तोंड उघडायला काही तयार नसतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, साक्षी पाहते तर आता ती वीट नसून तो एक बॉक्स असतो. साक्षी म्हणते, हा बॉक्स माझ्यासाठी आहे का? बोला ना कोणीतरी, सांगा ना की हा बॉक्स माझ्यासाठी आहे का? परंतु घाबरलेली साक्षी आता हळूहळू पुढे येते आणि त्या बॉक्समधली चिठ्ठी काढते. इकडे तिकडे पाहते, परंतु तिथे कोणीच नसतं आणि म्हणूनच साक्षी ती चिठ्ठी वाचायला सुरुवात करते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, अजूनपर्यंत महिपत शिकरे काहीही केल्या तोंड उघडायला तयार नसतात. अगदी दगडासारखे शांत असतात आणि म्हणूनच इन्स्पेक्टर सावंत आणि अर्जुनही त्या ठिकाणी असतो. तर अर्जुन आता महिपत शिकरेंना म्हणतो, महिपत, मी तुला अगोदरच वॉर्न केलं होतं. तू मला सगळं काही सांग की या सगळ्यातनं मी तुझी सुटका करू शकतो. परंतु नाही, तुला तर मला मदतच करायची नाहीये ना, आणि म्हणूनच आम्हाला हा पर्याय वापरावा लागला. तुला एक साधा प्रश्न विचारला, एक साधं उत्तर तुला देता आलं नाही आणि म्हणून तुला हा मार खावा लागतोय. हे मार खाण्याची वेळ तुझ्यावर आलीच नसती, पण तू तोंड उघडत नाहीयेस ना, म्हणून हे सगळं काही करावं लागतंय. आता अर्जुन तिथून बाजूला निघून जातो. तर इन्स्पेक्टर सावंत आता बनसोडे यांना म्हणतात, बनसोडे, सुरू ठेवा. आता इन्स्पेक्टर साहेब यांच्या आदेशानुसार पुन्हा एकदा हवालदार महिपत शिकरेंना मारायला सुरुवात करतात. एवढं सगळं मारूनही काहीही झालं तरी महिपत शिकरे मात्र साक्षीमुळे तोंड उघडायला तयार नसतात. नागराज काकांचं नाव घ्यायलाही तयार नसतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, जंगलात आता साक्षीच्या हाती लागलेली चिठ्ठी साक्षी उघडून पाहते तर त्यामध्ये काहीच लिहिलेलं नसतं. साक्षी मागे पुढे दोन्ही ठिकाणी पाहते, परंतु तो फक्त कोरा कागद असतो. साक्षी म्हणते, यावर तर काहीच लिहिलेलं नाहीये. इथे नक्की कोण आहे? हे सगळं काही कोण करत आहे? कोण आहे इथे? मला माझ्या अण्णांना वाचवायचे आहे. कोणी आहे का इथे? कोणी आहे का इथे? असं म्हणत साक्षी मोठमोठ्याने आवाज देऊ लागते. परंतु तिथे कोणीच नसतं. परंतु साक्षी ज्या ठिकाणी उभी असते त्याच ठिकाणी नागराज काका एक काडीपेटीचे थिणगे टाकतात की ज्यामुळे वणवा पेटलेला असतो. आता साक्षी ज्या ठिकाणी उभी असते तिच्या सभोवताली संपूर्ण आगीचा वणवा पेटत असतो. आता हे सगळं दृश्य पाहून साक्षी पूर्णपणे घाबरलेली असते. त्या आगीमध्ये, त्या रिंगणात साक्षी अडकलेली असते. साक्षी मोठ्यानेच आवाज देऊन मदतीसाठी हाक मारत असते, परंतु तिथे कोणीही नसते. नागराज काका तिथे झाडाच्या मागे उभे असतात आणि या सगळ्याचा व्हिडिओ बनवत असतात. साक्षी घाबरलेली असते, वाचवण्यासाठी हाका मारत असते, परंतु आगीचा वणवा एवढा भडकलेला असतो, एवढा भडका घेतलेला असतो की यामुळे साक्षीला त्रास होऊ लागतो. तिला श्वास घेणंही मुश्किल होत असतं आणि या सगळ्यामध्ये शेवटी साक्षी चक्कर येऊन तिथेच कोसळते. आणि या सगळ्याचा नागराज काकांनी व्हिडिओ बनवून आता पाठवलेला असतो.
नागराज काका फोन करतात आणि म्हणतात, आत्ताच मी एक व्हिडिओ पाठवला आहे, तो लवकरात लवकर महिपत शिकरेपर्यंत पोहोचायला हवा, अशी व्यवस्था कर. असं म्हणत आता नागराज काका फोन ठेवतात. या सगळ्यामध्ये आपलं नाव कुठेही फुटलं जाऊ नये, आपलं नाव पोलिसांना कळू नये किंवा अर्जुनला कळू नये, यासाठी त्यांनी साक्षीला बळीचा बकरा बनवलेला असतो. साक्षी बिचारी या सगळ्यामध्ये अडकलेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, महिपत शिकरे एवढा मारूनही त्या व्यक्तीचा नागराज काकांचं नाव सांगायला तयार नसतात. पण एवढा मार खाल्ल्यानंतर महिपत शिकरे विचार करतात आणि मनाशीच म्हणतात, नाग्यासाठी मी काय एवढा मार खाऊ? काहीही झालं तरी आता मला पोलिसांना नाग्याचं नाव सांगावंच लागेल. नाग्याला काही कळण्याअगोदरच जर पोलिसांनी त्याला अटक केली तर मग तो साक्षीला काही करू शकत नाही. आता तर पोलिसांना मला नाग्याचं नाव सांगावंच लागेल. असं म्हणत महिपत शिकरेंनी आता नागराजचं नाव सांगायचं ठरवलेलं असतं. तर त्याचवेळी एक हवालदार साहेब महिपत शिकरेसाठी पाणी घेऊन येतात. तर महिपत शिकरे त्यांना म्हणतात, मागितलेलं का मी पाणी? मागितलं होतं का महिपत शिकरे? इतका लेचापचा नाहीये, त्यामुळे निघायचं इथून. परंतु आता हवालदार आपल्या खिशातील मोबाईल काढतात आणि त्यामध्ये आलेला व्हिडिओ आता महिपत शिकरेंना दाखवायला घेतात. आता तो व्हिडिओ पाहिल्यानंतर महिपत शिकरेंना धक्काच बसतो. ते घाबरून गेलेले असतात. तर हवालदार आता महिपत शिकरेंना हळू आवाजातच म्हणतो, हा तुमच्यासाठी आलेला एक फोड व्हिडिओ आहे आणि त्यासोबत एक मेसेजही आला आहे. जर तोंड उघडलं तर व्हिडिओ, नाही तर बॉडी मिळेल. असं म्हणत आता हवालदार तिथून निघून जातात. इकडे मात्र आपल्या मुलीच्या काळजीने महिपत शिकरे घाबरून गेलेले असतात. त्यांना साक्षीची काळजी वाटत असते. तर दुसरीकडे आपलं नाव कोणालाही कळू नये यासाठी नागराज काकांना आता प्रियासुद्धा साथ देत असते. या सगळ्यामध्ये प्रियाला सुद्धा स्वतःला वाचवायचं असतं आणि म्हणूनच ती आता नागराज काकांची मदत करत असते. आता दोघंही येतात आणि साक्षीच्या समोर उभे राहतात. तर प्रिया साक्षीकडे पाहते आणि नागराज काकांना म्हणते, मिशन सक्सेसफुल, असं म्हणत दोघेही खुश होतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता तरी आपल्याला महिपत शिकरे त्या मास्टर माइंडचं नाव सांगेल या भरोशावर, या विश्वासावर अर्जुन पुन्हा एकदा महिपत शिकरेंकडे येतो आणि म्हणतो, महिपत, आता तरी तू नाव सांगशील का? आता तरी तो मास्टर माइंड कोण आहे हे मला कळेल का? परंतु महिपत शिकरे घाबरून गेलेले असतात, कारण त्यांना आता त्यांच्या मुलीची काळजी वाटत असते. अर्जुन महिपत शिकरेंना बोलतो, अजून किती मार खाणार आहेस तू? मार खाऊन खाऊन तू थकशील, परंतु मी थकणार नाही तुला विचारून. मी अजूनही तुला तेच विचारतोय की बोल, सुपारी देणाऱ्या व्यक्तीचं नाव मला कळायलाच हवं. तर महिपत शिकरे मनाशीच म्हणतात, मी फासावर चढलो तरी चालेल, परंतु काहीही झालं तरीसुद्धा मी माझ्या मुलीला काहीही होऊ देणार नाही. माझ्या लेकराला मी वाचवणार. असं म्हणत महिपत शिकरेंनी शेवटी काहीही झालं तरी आता नागराज आणि साक्षीचं नाव नाही घ्यायचं हे ठरवलेलं असतं. परंतु या सगळ्यामध्ये महिपत एवढा गप्प का आहे या गोष्टीचा अर्जुन विचार करत असतो. अर्जुनला वाटत असतं की नक्कीच काहीतरी कारण आहे की ज्यामुळे महिपत एवढा शांत आहे. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, सायली कल्पनाताई आणि पूर्णाजींना म्हणते, मी आज आणि अस्मिताताईंनी दोघांनी मिळून अस्मिताताईंच्या बाळासाठी पारिजातकाचं झाड लावलं. अस्मिताताईंच्या चेहऱ्यावरचा आनंद पुन्हा एकदा पाहायला मिळाला. हळूहळू अस्मिताताई बाळाचा विचार करतील आणि सगळ्या जुन्या गोष्टी विसरून जातील. मला खात्री आहे. थांबा, मी अस्मिताताईंना जेवणासाठी घेऊन येते. तर कल्पनाताई म्हणतात, सायली अगं थांब, आम्ही तुला काहीतरी सांगणार आहोत. म्हणजे मी आणि पूर्णायांनी ठरवलं आहे की यावर्षी तुमची मकर संक्रांत करायची, पहिली मकर संक्रांत. सायली म्हणते, पण आमचं लग्न तर अगोदरच झालंय ना. तर आता पूर्णाजी म्हणतात, त्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं मला सांगू नकोस. तुझं आणि अर्जुनचं लग्न गेल्या वर्षी झालंय आणि यावर्षी तुमची पहिली मकर संक्रांत, आणि म्हणूनच आम्ही ठरवलंय की याचा खूप मोठा सोहळा करायचा. म्हणजे घरच्या घरी का होईना, पण आपण हा सोहळा करायचा आहे. तर सायली म्हणते, पण पूर्णाजी, सुमन काकू सापडले नाहीयेत, मग हे सगळं काही आपण कसं करणार आहोत? तर पूर्णाजी म्हणतात, मला माहीत आहे, परंतु आम्ही सुमनसोबत तुझं आणि अस्मिताचाही विचार करतो. लग्नानंतर तुझ्यासाठी असं आम्हाला काही करताच आलं नाही आणि म्हणूनच आम्ही ठरवलंय की तुझ्यासाठी हे तरी करायचं. तर सायली म्हणते, बरं, तुम्हा दोघींची इच्छा आहे, मग मी नाही म्हणणार नाही. या सणाच्या निमित्ताने का होईना, पण मी देवीजवळ प्रार्थना करीन की सुमन काकू लवकरात लवकर सापडू देत. तर पूर्णाजी म्हणतात, ठरलं तर मग सायलीची मकर संक्रांत होणार, सायली आणि अर्जुनची मकर संक्रांत. आणि त्याचवेळी अर्जुन आलेला असतो. अर्जुन म्हणतो, वाह, मकर संक्रांत सेलिब्रेशन म्हणजे पतंग उडवायचेत ना, ते तर मी दरवर्षीच उडवतो. तर आता इकडे पूर्णाजी कल्पनाताईंना म्हणतात, कल्पना, मुलं ज्यावेळी परदेशातनं शिकून येतात त्यावेळी काय होतं बघितलंस का? कल्पनाई म्हणतात, हो हो.
तर आता सायली म्हणते, तुम्ही काय हे बोलताय, तुम्हाला माहीत नाहीये का? अहो, मकर संक्रांत हा आपला सगळ्यात संस्कृतीतला एक सुरुवातीचा म्हणजे नवीन वर्षातला पहिला सण. आणि या सणाला फक्त पतंग उडवणं एवढंच नसतं, तर खूप छान तयार व्हायचं, सगळ्यांना तिळगुळ द्यायचे, सुगड पुजायची, हळदी कुंकू घालायचं आणि खूप छान हलव्याचे दागिने घालायचे. तर आता हे ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो, हलव्याचे दागिने? हलवा तर आपण खातो ना, मग ते कसं दिसेल? तर आता मात्र कल्पनाताई आणि पूर्णाजी डोक्याला हात मारतात आणि म्हणतात, अरे देवा, याचं कसं व्हायचं काही कळतच नाही. सायली म्हणते, काय ओ, हे सगळं काही तुम्ही मुद्दाम करता ना? म्हणजे मी शांत आहे आणि मला चिडवायचं, आणि मी चिडले की तुम्हाला बरं वाटतं का? तर अर्जुन म्हणतो, नाही ना, पण कसं आहे, तू ज्यावेळी चिडतेस ना त्यावेळी खूप क्यूट दिसतेस. आता सायली लाजू लागते. तर कल्पनाताई आणि पूर्णाजी सायलीकडे पाहत असतात. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय ती म्हणजे सायलीची मकर संक्रांत. आता अर्जुनताई हलव्याचे दागिने घालायला तयार नसतो. अर्जुन म्हणतो, मी हलव्याचे दागिने घालणार नाही, हा मी अगोदरच सांगतो हा. तर त्याच वेळी आता स्टार प्रभाच्या महानायिका तिथे अवतरलेल्या असतात. तर सर्वच जण अर्जुनला आवाज देत म्हणतायत, जेऊ. तर आता काव्या म्हणू लागते, जेऊ, हे हलव्याचे दागिने तुम्हाला घालायचेच नाहीयेत, तर आम्ही सर्वजण मिळून तुम्हाला नटवणार आहोत. आता अर्जुन मात्र पुरता अडकलेला असतो. आता सर्वजण मिळून अर्जुनला रूममध्ये घेऊन जात असतात. आता अर्जुनची झालेली फजिती पाहून सायलीला हसायला येत असतं. आता सायली आणि अर्जुनच्या मकर संक्रांतीनिमित्त आपल्याला पुढे काय पाहायला मिळेल हे आपल्याला येणाऱ्या भागांमध्येच पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनःपूर्वक धन्यवाद.